ईडीनं भोंदू अशोक खरातचा आता ताबा घेतलाय। 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं नाशिक कोर्टाकडे खरातचा ताबा देण्याची मागणी केली होती। त्याला नाशिक कोर्टानं आता मंजुरी दिली आहे। त्यानंतर आज सकाळीच ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं आणि त्यांनी खरातचा ताबा घेतला। ईडीचं पथक खरातला नाशिकमधून मुंबईकडे घेऊन रवाना झालेला आहे। आजच त्याला पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संदर्भातच अधिक माहिती घेणार आहोत नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड हे आपल्यासोबत जोडले जात आहेत। सागर, ईडीनं ताबा घेतलेला आहे अशोक खरातचा आणि आता तू सुद्धा कदाचित त्यांनाच फॉलो करतो आहोत। कुठपर्यंत अशोक खरातला घेऊन ईडीचं सगळं पथक पोहोचलेलं आहे आणि मुंबईमध्ये आता हजर केलं जाणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच या दृश्यांमध्ये जर बघितलं तर अशोक खरातला ईडीने आता ताब्यात घेतलेला आहे आणि हीच ती गाडी आहे आता सध्या ही मुंबई आग्रा महामार्गावरती आहे। मुंबईच्या दिशेने ही वाहन जे आहे ते पोलिसांचं हे मुंबईला अशोक खरातला घेऊन जाताना पाहायला मिळतंय। सकाळी च्या वेळेलाच ईडीने ह्या अशोक खरातला ताब्यात घेतलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने घेऊन आता हे पथक जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। आजच पीएमएलए कोर्टामध्ये या अशोक खरातला हजर करण्यात येणार आहेत। मनी लॉन्ड्रिंग असेल, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार असेल, या सगळ्यांचा तपास करण्यासाठी ईडीने ह्या अशोक खरातला ताब्यात घेतल्याचं आपल्याला माहिती मिळालेली होती आणि आता जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ईडीने आता ह्या अशोक खरातला ताब्यात घेतलेला आहे। सध्या मुंबई आग्रा महामार्गावरून ही पोलिसाचं जे वाहन आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतंय। अशोक खरात याच्यावरती नाशिक असेल, इगतपुरी असेल, सिन्नर असेल, त्याचबरोबर अहिल्यानगर, शिर्डी या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर आता ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीसाठी ईडीने आता अशोक खरातला ताब्यात घेतलेला आहे। वेगवेगळे जे नेते आहेत, त्याचबरोबर मोठे अधिकारी आहेत, हे सगळ्यांची जे धागेदोरे आहेत ते अशोक खरात बरोबर जोडलेले होते। अनेक व्यवहार देखील झाल्याची माहिती जी आहे ती ईडीला कळालेली आहे। यामुळे या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी अशोक खरातला ईडीने आता ताब्यात घेतलेला आहे। ईडीने देखील याआधी 11 ठिकाणी अशोक खरातच्या घर असेल, त्याचबरोबर ऑफिस असेल, फार्म हाऊस असेल, त्यानंतर त्यांची संस्था असेल, या सगळ्या ठिकाणी ईडीने छापा टाकलेल्या होत्या। त्यामध्ये महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते हाती घेतलेले होते। यामुळे अनेक माहिती जी आहेत ती ईडीला मिळालेली आहे आणि या सगळ्या व्यवहाराचा, या काळ्या पैशांचा जो व्हाईट मनी करत होता, या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी ईडीने आता या अशोक खरातला ताब्यात घेतलेला आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की अशोक खरातला आता मुंबई आग्रा महामार्गावरून थेट मुंबईच्या दिशेने रवाना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण देखील या अशोक खरातच्या पोलिसांच्या गाडीला जे आहे ते फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ती अशोक खरातला जाण्यासाठी पोलिसांची सिक्युरिटी देखील मोठ्या प्रमाणात दिलेली आहे। ह्या दोन्ही गाड्यांच्या पाठी एक पुढे पोलिसांची गाडी आहे आणि पाठीमागे देखील या वाहनांच्या गाडी लावण्यात आलेली आहे। यामुळे जी सिक्युरिटी आहे अशोक खरातच्या जीवे मारण्याची देखील प्रयत्न केला जाऊ शकत होता, असं देखील न्यायालयात सांगण्यात आलेलं होतं। यावेळी देखील आपण बघितलं होतं की न्यायालयामध्ये ज्यावेळेस कोर्टात सुनावणी सुरू होती त्यावेळी देखील सरकारी वकिलांनी सांगितलेलं होतं की हा जो अशोक खरात आहे याच्या जीवाला धोका असू शकतो। यामुळे त्याची जी न्यायालयामध्ये ज्यावेळी सुनवाई सुरू असते त्यावेळेस त्याला ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात यावं या देखील सांगण्यात आलं आणि त्यामुळे खरातला ऑनलाईन पद्धतीने न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीने आता देखील जर बघितलं तर मध्यवर्ती कारागृहातून अशोक खरातला ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्याला देखील सिक्युरिटी जी आहे ती ईडीने दिलेली आहे, पोलिसांनी दिलेली आहे। आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता या वाहनामध्ये, या पोलिसांच्या वाहनामध्ये अशोक खरात आहे, त्याच्याबरोबर ती 4 ते 5 पोलिस देखील आहेत आणि ही सगळा जो ही जी त्यांची जी वाहनं आहे पोलिसांची आता हे मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात। नक्कीच सागर, त्यामुळे अतिशय संवेदनशील आणि गंभीर प्रकरणामध्ये आता अशोक खरातला घेऊन ईडी मुंबईकडे रवाना झालेली आहे। हे ईडीचं पथक आणि संपूर्ण कडेकोट सुरक्षा व्यवस्था आपण या दृश्यांमध्ये बघतो आहोत। जसं सागरनं आत्ता सांगितलं की हे अतिशय संवेदनशील गंभीर प्रकरण आणि यामध्ये न्यायालयाने सुद्धा हे सूचित केलेलं आहे, हे निर्देशवलेलं आहे की यामध्ये अशोक खरातच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ईडीचं पथक
अशोक खरातला घेऊन आता मुंबईकडे रवाना झालेला आहे। इन कॅमेरा सुनावणी आतापर्यंत झालेली आहे। इथून पुढची सुनावणी सुद्धा कदाचित त्याच पद्धतीने केलं जाईल। मात्र अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या संवेदनशील गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला, मुख्य आरोपीला जेव्हा पोलीस पथक किंवा कोणतंही ईडीचं पथक, तपास यंत्रणेचं पथक हे अशा पद्धतीने एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं, तेव्हा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं असतं। धन्यवाद सागर, दिलेल्या या संपूर्ण आणि सविस्तर माहितीबद्दल।